नमस्कार. आपल्या आजच्या भयकथेचं नाव आहे रानरोह्याची चाल. गावाकडील एक भुताटकीची कथा. पण कथा सुरू करण्याआधी एक महत्त्वाचं. तुमच्यापैकी बरेच जण व्हिडिओ तर बघतात, पण व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं मात्र विसरून जातात. त्यामुळे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक, शेअर आणि त्यावर कमेंट करायलाही अजिबात विसरू नका. चला तर मग भयकथेला सुरुवात करूया. साताऱ्याच्या घाटामध्ये बळेवाडी नावाचं एक लहानसं गाव. दिवस शांत, पण रात्री गावातल्या सगळ्या खिडक्या आपोआप बंद होतात. कारण गावाच्या पलीकडे एक जागा आहे, त्याचं नाव रानडोहा. गावातील कोणीही सूर्य मावळल्यानंतर रानडोह्याकडे जात नाही, कारण तिथे रात्री कोणीतरी चालतं. पायाचे आवाज येतात, पण ते उलट्या दिशेने. जणू पुढे चाललंय, पण आवाज मागून येतोय. गावात वयस्कर लोक सांगतात, 40 वर्षांपूर्वी लक्ष्मण आणि त्याची बायको राधा रानडोह्यातून जात होते. वादळ चालू होतं. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार राधाला कुणीतरी हाक मारली, इकडे ये, आणि ती भोवळ येऊन दरीत कोसळली. लक्ष्मण रडत फुटत परत आला, पण म्हणत होता, मी तिला ढकललं नाही, कुणीतरी खेचलं होतं माझ्या हातामधून तिला. काही दिवसांनी लक्ष्मणही रानडोह्यात गायब झाला. त्या दिवसापासून रात्री तिथून पायांचे आवाज यायचे. सुमित, शहरातला मुलगा, आजोबांची जमीन पाहायला आला होता गावाकडे. पहिल्याच रात्री त्याला हे नियम सांगण्यात आले की रानडोह्याकडे सूर्य मावळल्यानंतर जायचं नाही. सुमित हसला आणि म्हणाला, भूत वगैरे काही नसतं. गावकरी एकमेकांकडे पाहून शांतच झाले. त्यांना सत्य माहिती होतं, पण ही विचित्र सुरुवात पहिल्याच रात्रीपासून झाली. रात्री सुमित झोपला होता, तेव्हा खिडकीतून आवाज आला, ठक ठक ठक. तो उठून खिडकीकडे गेला तर बाहेर कोणीच नव्हतं, पण धुक्यात 2 उलट्या पाऊलखुणा दिसल्या. पायाचे पंजे मागे आणि टाच पुढे. सुमितने दुर्लक्ष केलं. कोणीतरी खेळ करत असेल असं तो मनातच विचार करू लागला. पण दुसऱ्या दिवशी पाटील म्हणाले, सुमित, आज चुकूनही रानडोह्याकडे जाऊ नकोस, तिथे काही अमानवी शक्ती आहेत. सुमित हसून म्हणाला, आणि त्या कोणत्या? पाटील खाली आवाजात म्हणाले, ज्यांनी पायांची योग्य दिशा सोडली आहे ते आहेत तिथं. सुमितने ते ऐकूनही त्याकडं दुर्लक्षच केलं. त्या रात्री पाऊस खूप होता. सुमितला खिडकीतून आवाज आला, सुमित, सुमित, इकडे ये. तो दचकून उठून बसला. तो आवाज एका स्त्रीचा होता, पण जणू पाण्यात बुडत असताना ती बोलते असा येत होता. अचानक खिडकीवर पाण्याने भरलेला हात आपटला गेला. लांब बोटं, तुटलेली नखं. सुमित पटकन मागे हटला, पण काही सेकंदांनी तो आवाज थांबला. दुसऱ्या दिवशी सुमित आपल्या पद्धतीने गावकऱ्यांची चेष्टा करत म्हणाला, भूत नसतात, मी आज रात्री रानडोह्यात जाऊन परत येतो, बघाच तुम्ही. सगळ्यांनी त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याने ऐकलं नाही. रात्री 9:30ला तो टॉर्च घेऊन निघाला. घाटाचा वारा थंड होता. रानडोह्याकडे जाणारी पायवाट ओलसर आणि पाण्याने भरलेली होती. आणि अचानक चालण्याचा आवाज आला, पण आवाज पुढून येत होता आणि प्रत्यक्षात सावली त्याच्या मागून चालत होती. उलटे पाऊल चिन्ह ऐकू येत होते, खर्र खर्र खर्र. सुमित मागे वळून पाहतो तर काय, धुक्यातून पांढऱ्या साडीतील एक बाई दिसते, पण तिचा चेहरा पोटापर्यंत सरकलेला. चेहऱ्याच्या जाग्या रिकाम्या, खोबणी अंधारलेली. हे बघून सुमितला सळो की पळो झालं.
तो जीव मुठीत घेऊन पळू लागला. ती बाई म्हणाली, माझी पावलं उलटी झाली म्हणून घाबरलास की काय? कशाला धावतोयस? सुमित धावता धावता अडखळून पडला. त्याच्या समोर जमिनीवर एका पुरुषाची सावली पडली. लांब हात, वाकडे पाय आणि डोकं एका बाजूला वळलेलं. तो लक्ष्मण होता. जिवंत नाही, पण चालत होता, तसाच उलट्या पावलांनी. राधा आणि लक्ष्मण जवळ येत होते. त्यांचे आवाज दरीत मिसळत होते. आमच्यामध्ये ये, आम्ही तुझीच वाट पाहतोय. त्यांनी सुमितला वेढलं. प्रथम त्याच्या कानाजवळ थंड श्वास, मग एक आवाज, आता तुझी पावलं आमच्यासारखी कर. एका क्षणात सुमित किंचाळला. त्याचा आवाज दरीत घुमला आणि सगळं अचानक शांत झालं. दुसऱ्या दिवशी गावात सुमित दिसलाच नाही. गावकऱ्यांनी शोध मोहीम केली. फक्त एक गोष्ट सापडली, रानडोह्याच्या कडेला उलट्या पाऊलखुणा. ते पण फक्त जाताना. येताना 2 पावले नव्हती, 3 पावले होती. जणू राधा, लक्ष्मण आणि अजून एक कोणीतरी. सुमित गायब झाल्यापासून बळेवाडीमध्ये एक विचित्र शांतताच पसरली होती. दिवसा गाव पूर्वीसारखं दिसायचं, पण रात्री जणू रान स्वतः गावाकडे पाहायचं. सुमित हरवल्यानंतर गावकऱ्यांनी एकमेकांशी बोलणंच बंद केलं. रात्रीच्या वेळेस कोणीही बाहेर पडलं तर हवा जड व्हायची आणि मातीवर घसरण पाऊलखुणा दिसायच्या. त्या पाऊलखुणा त्याच त्या, उलट्या, ना पुढे ना मागे. रात्री लोकांना कधी कधी कुंपणावरून आवाज ऐकू यायचे, तिसरा आला, पण आणखी एक पाहिजे. गावकऱ्यांनी रानडोह्याकडे जाणारी वाट काटक्यांनी आणि दगडांनी बंद केली. पण एक दिवस ती वाट स्वतःच उघडी झाली. कोणी उघडली ते कुणालाच माहिती नाही. काही दिवसानंतर सुमितचा लहान भाऊ अनिकेत गावात आला. भाऊ हरवल्याचं ऐकून तो संतापला, हादरला आणि गोंधळूनही गेला. तो गावकऱ्यांवर ओरडू लागला, तुम्ही त्याला जाऊ का दिलं त्या रानात? माझा भाऊ कुठं आहे? गावकरी काही बोललेच नाहीत. फक्त पाटील म्हणाले, हे बघ, आम्ही त्याला सांगितलं होतं की तिकडे जाऊ नको म्हणून. तो रानडोहा कोणालाच परत करत नाही, पण त्यानं आमचं ऐकलं नाही. आता तू त्याच्या मागे जाऊ नकोस. अनिकेतने ठरवलं की काहीही झालं तरी मी माझ्या भावाला शोधणारच. गावात अनिकेतची पहिलीच रात्र होती. पहिल्याच रात्री त्याला खिडकीबाहेर हलकासा आवाज ऐकू आला. अनिकेतने खिडकी उघडली तसं धुकं आत शिरलं आणि धुक्यातून एक पाऊलखुण दिसली, उलटी. आणि मग आवाज आला, अनिकेत, मी आहे. अनिकेत थांबला. तो आवाज सुमितचा होता, पण त्यात काहीतरी वेगळंच वाटत होतं. जणू त्याचे दोन्ही ओठ फाटलेत आणि नुसताच आवाज बाहेर येतोय. रात्री 11:30च्या सुमारास अनिकेत घराबाहेर पडला. त्याच्या समोर कडेला एक तरुण उभा होता. कपडे फाटलेले, डोळे खोल गेलेले आणि पायांच्या जागी उलटी पावले. भाऊ, अनिकेत पुटपुटला. तो माणूस थोडा पुढे आला. चेहरा धुक्यातून दिसायला लागला. आवाज ओळखीचा होता, पण चेहरा मात्र ओळखीचा नव्हता. अर्धवट सडलेला, पाण्यात भिजत घातल्यासारखा. मी जिवंत आहे अन्या, तो फुसफुसला. पण अनिकेत मागे हटला. नाही, हे शक्य नाही, तू सुमित नाहीस. आकृतीने मान झुकवली आणि तिच्या मागून 2 सावल्या बाहेर आल्या, एक बाईची आणि एक पुरुषाची. आणि दोघांच्याही पाऊलखुणा उलट्याच होत्या. जणू ते जिवंत नव्हतेच. सुमितच्याही पाऊलखुणा उलट्याच दिसत होत्या. जणू काही तो आता पूर्णपणे त्यांच्यातलाच झालाय. आणि अचानक राधाचा आवाज घुमू लागला, ज्यांना मृत्यू अपुरा असतो ते आमच्या पावलांचा मार्ग धरतात. लक्ष्मण म्हणाला, रानडोहा आम्हाला चालायला लावतो, पण पावलं उलट घेतो. आणि सोबत सुमितचा थंड आवाज, अनिकेत, तुझं पाऊल सरळ आहे, आम्हाला एक उलट पाऊल अजून हवं आहे. तू येशील का आपल्या भावासाठी?
हे ऐकून अनिकेत पळत सुटला. अनिकेत धावत धावत दरीकडे पोहोचला. तो इतका घाबरला होता की अंधारात तो कुठे पळतोय हे त्यालाच कळत नव्हतं. पाठीमागे पायांच्या उलट्या आवाजाचा गडगडाट होत होता. तो दरीच्या कड्यावर पोहोचला तेव्हा धुकं घट्ट होत होतं. समोर राधा उभी होती. पड अनिकेत, पड दरीत, ये आमच्यात. आणि बाजूला सुमित, त्याचे डोळे पोकळ झालेले आणि हात लांब झालेले. सुमित पुढे येत म्हणाला, मला माझा भाऊ पाहिजे. यावेळी तू नाही म्हणू शकत नाहीस अन्या. ये आमच्यात ये. अनिकेत मागे सरकणार इतक्यात एका सावलीने त्याचा हात पकडला. पण ती राधा, लक्ष्मण आणि सुमित नव्हते, तर तो गोविंदा होता. गोविंदा म्हणजे रानडोह्याचा पहिला शिकार झालेला गावातील व्यक्ती. धोक्यातल्या आवाजाने सांगितलं, येथे मरणाऱ्यांना स्थिरता नाही, सगळे चालतच राहतात आणि अनंत काळापर्यंत त्यांना चालतच राहावं लागतं. एका क्षणात अनिकेतने खांदा झटकला आणि तिथून पळ काढला. त्याचबरोबर जमीन हादरू लागली. आवाज वाढू लागले. पाठीमागून 3 आवाज तीव्र येत होते. थांब अनिकेत, आमचा हो, तुझ्या पाऊल खुणा आमच्यात मिसळू दे. तो धावत गावात पोहोचला आणि धडकन घरात घुसला आणि दरवाजा लावला. बाहेरून हलका आवाज आला, टक टक टक. जणू ते तिघे खिडकीवर थापच मारत होते. दुसऱ्या दिवशी गावकरी त्याच्या घरासमोर गोळा झाले. दरवाजा उघडला पण अनिकेत दिसला नाही. घरातलं सामान तसंच होतं. फक्त जमिनीवर एकच गोष्ट लिहिली होती, ती पण रक्ताने. आता आम्ही 4 झालो आहोत. ते कोण, कुणाला घ्यायला ते परत येणार याची माहिती कुणालाच नव्हती. पण गावकरी म्हणतात, अंधार दाटला की दरीतून आवाज येतो आणि जर कोणाला हा आवाज आला तर समजायचं की रानडोह्याची चाल त्याच्या मागे लागली आहे. ही भयकथा कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही अजिबात विसरू नका. भेटत राहू अशा छान छान भयकथांसोबत. तोपर्यंत धन्यवाद.